केळी दिसतात की नाही तुम्हाला माहित नाही. केळी केळी सुपारी सगळे आहेत, बट आता दिसतानाच केळी जास्त दिसतात. हा बेस्ट पार्ट होता, आता जवळचा एकदम. तर घर बांधताना सगळं मोठं बांधलेलं, बांधायला खूप मजा येते, पण ते आवरता आवरता जी नाकीनं होतं. वरच्या साईडने तर पूर्ण व्ह्यू दाखवला असता, सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी. गावाला घर घेतल्यावरती तुम्हाला भरपूर स्वतः पण कामं करावं लागतात. आता मी सांगतोय ना, मी ऑलमोस्ट 5-10 महिन्यानंतर आलो आहे. घरातले पण 3 महिन्यानंतर आलेत. आणि गवत खूप वाढलेलं आहे. वावर नसल्याचा हाच प्रॉब्लेम असतो. सो आत्ता तरी आज काम करायचा प्लॅन चालला, तर दाखवतो आज कसं असणार आहे स्टार्टिंग. पण आलो तर गवतीच्या गाडी. काढताना सावकाश काढलं पाहिजे, नाही तर बोटांची वाट लागेल. आणि त्या साईडला देखील जागा आहे, खूपच गवत वाढले. केळी भरपूर लागलीत आमच्या इथे. एक निवांत एन्जॉय करण्यासाठी जागा, सगळं जरा भरपूरच. असंच रान पूर्ण बनून जातो. आणि अजून तरी आहे जागा, कोपऱ्यातली काजूची झाडं आहेत, ते सगळं आहे. ते सगळं कधी क्लिअर करत बसणार तर मी माहित नाही. तर जरी पूर्ण आता घरी आलो तर थोडीफार कामं करावीच लागतात. आता गावात दरवेळ माणसं भेटत नाही, तो स्वतःच काम करून घ्यावं लागतं. आता हे दिसत असेल तुम्हाला, खूप सारं गवत वाढलेलं आहे. सो नाव बॅक टू बिझनेस. सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. सेफ्टी, ग्लोव्स अँड शूज. सो आता आपण चालू करूया मशीन. ओके. थोडा वेळ लागतो.
Good job! आणि दांडा मोठाच घ्या म्हणजे उचलायला वगैरे बरं पडत आहे की नाही वरपासून. ते ॲक्च्युली काल केळी काढायचा प्लॅन होता आमचा, बट काल खूप पाऊस आला त्यामध्ये केळ खाली पडली, मोडली जरा. मोडली जरा. एवढं आपण मोठं कापूया. गावठी केळ प्रॉप दिसायला छोटी असतात पण चव मस्त असते. बघा याचं आता पिकायला असेल देखील पिकवू शकतो आपण चुना वगैरे लावून, किंवा त्याचे वेफर्स मस्त होतात. असं वाटतं जंगलात पण जातोय आपण. कोका काढ हा कोका समज. कुठला हा बघा. तो कोका काढू? हो हो खाली आलाय ना एकदम. पण ते डाग पडतील केळ्यांच्या सांभाळून दिलते. येस. कोकासाठी पण मोठा कापावा लागेल ना की छोटाच कापू? नाही तो छोटा लांब होत दिसतोय का तुला?
हा केळ फुल म्हणतात त्याला, त्याची भाजी. याला केळफूल म्हणतात, पण आपण कोकणामध्ये कोका म्हणतात. त्याची पण भाजी बनवतात. याची बाहेरच्या कंट्रीजमध्ये पण बनवतात, आपल्या लोकांना खूप कमी माहिती आहे. छान असते भाजी. चलो 2 आइटम हो गए. आणखी घ्यायचं ते आणखी काढायचे आहे काय? हा बघू ना, एक भाजी काढूया. ही बघ ही. ही पण तयार. त्या सोन्याला खाण्याच्या लागीच होती ना. यातली वाटायची. नाही लागत चल. तुम्हाला माहितीये हा. त्या कोपऱ्यातली केळ होती ना, हा. ती खाली पडून ती केळी पिकून खाल्ली ना कुणीतरी. ते म्हणजे सालं फक्त राहिली खाणार ह्याकडे. हक्क त्यांचा पण आहे. ही मी म्हणत होती, ही मोठी आहे ना? ही नाही उपयोगाची होणार. नाही का? तयार नाही ना अजून ती. अच्छा मोठी आहे, फक्त काढून दे. त्याच्यात आलं पण वाढलंय हा. आलं वाढलंय. हा? ही म्हटली होती सोनू बरोबर, पण ती तयार नाही तर काय उपयोग नाही. चल हा ही जर पाहिजे तर ही बाळ काढा. अबे, या ही पण चांगली नको, ती झाली म्हणते एंट्रन्स याची घेऊ. हा इथनं पण ह्या पण केळी राहिला कोका. हा हे दिसलं मला, आपण कालच बघितलं. नाही तो बघितला होता पण तो. क्वालिटी असणार. अहो ही एक कापा. कोणती ही? हो. एंट्रन्स वरची अहो या पटकन, ही काढ. एंट्रन्स वरची नको, ती तयार व्हायची. बाहेरच ठेव, आतमध्ये कुठे येत आहे? तयार त्यात टाक उपयोगाच्या. तयार कशा करतात? अरे मी आपल्या बाजूला होतो. या जेव्हा आम्ही होतो ना तेव्हा तरी तयार काढला. झाल्या त्या. हा, अंगावर उडेल सगळं. जास्त आणि पप्पा ते पीठ नाही, असं घाव मारायचं टाकन. हो पप्पा, मागासून काढलं नाही मी, हो पण असं काढायला छान वाटतं पडेल खाली. पप्पा बोललेच आहे, पण म्हणून पाडलं मी. चला केळी कोण उचललं बाकीचे. आज भरपूर पडली वय. मग आणि याचे फोटो काढलेत का सोनू? असा काढ. एक बघ हे कशी मी एकदम काल काढले तशी फोटो. दोन्ही एकदम हा. आणि परत या तेव्हा परत काढा. नको. दाखवायचे काय केळी होतात. ही केळी आहेत ना, बिना खताची, बिना हे पण ऑर्गॅनिक आहे, याला खत नाही. खत नाही, काय नाही, नॅचरली वाढवलेली आहे. आता ते कोण- आणखी हे हायब्रिड नाही, ओरिजिनल केळी. त्यांना बोलायचं होतं, मग ते पण आपल्या आजूबाजू आवाज एवढा असतो. हा, नाही, ते कधी समजलं बोलणार? मला ते. ठीक आहे. बरं ही कापताना ऍक्शन तर कर. आणि ही केळी हायब्रिड म्हणजे ओरिजिनल, त्याला बी असते. हायब्रिडला आतमध्ये बी नाही. तर ही आहे जी गावठी केळी, जी आता मगाशी मी काढली होती भरपूर सारी. तर ही गावठी केळी असतात, साईजने छोटी असतात आणि त्यांना आतमध्ये बिया असतात. जर तुम्ही बघितलं असेल डॉक्युमेंटरीजमध्ये, त्याच्यामध्ये दाखवतील जे ओरिजिनल केळ्यांची झाडं होती, केळची साईज नेहमी छोटी असायची, त्यात खूप बिया असायच्या. ते ऑलमोस्ट तशा टाईपचं आहे. जे आपल्याला बाजारात भेटतात ते सगळे आर्टिफिशियल आहेत. सो हे आता ह्या जे केळी लावलेत ते पूर्ण, आपण काय म्हणतो त्याला, शब्द काय प्रॉपर, आर्टिफिशियल नाहीये, आपलं केमिकल वगैरे काही वापरलेलं नाही याच्यामध्ये. पप्पांच्या भाषेत कुठल्या भाषा वाढवून बाबा तुम्ही? प्राकृतिक. प्राकृतिक, एकदम प्राकृतिक तरीकेने वाढवलेली आहेत. आणि भरपूर आहेत ऍक्च्युली, एवढं खाणं पण होत नाही.